व्हॉट्सअप कशात तुम्ही सगळे काही आम्ही मराठी ब्लॉग करायला आहे. हा बघा काही रस्ता, हा रोड आहे. मी तो ब्लॉग बनवलेला, हा रस्ता आहे. अजून तर कॅनलला मी पोचलेच नाही. म्हणजे काहीच कालवा किती डुबला असेल. म्हणजे तुम्ही ह्या अंदाजावर विचार करा की इथली घरं गेलीत पाण्यात. हा काहीच आमचा वरसगाव आणि हा बघा सुंदरसा असा निसर्ग झाला आहे. भेंडी सगळा वाटायला झाला आमचा. तर काय माहिती आता काय होतं पुढे जाऊन. इतका पाणी बघून तर मी पण हादरलो. कारण की फर्स्ट टाईम इतका पाणी आहे. तो पण लिमिटच्या बाहेर. बघ घर, बघ घरांची हालत ही बघ. आता म्हणजे शेतांची अशी हालत आहे. आता बघा इथं पण सगळा हा पाणी डेडली एकदम मंजर झाला आहे सगळीकडं. मला स्वतः डुबत डुबत चालायला लागतं. ह्या बघा मी किती खोलमध्ये चालतोय. म्हणजे काही विचार करा तुम्ही की पाणी किती भरलं आहे. ह्याला म्हणतात लिमिटच्या बाहेर पाणी घ्यावं. आणि आता मी काही करू नाही शकत म्हणून झालं का छत्री बित्री घेऊन चाललं आहे. मी भिजू नाही शकत ना, का भरल. गाईज आमची शाळा पण डुबलेली. शाळेकडे आपण नाही येऊ शकत, तर रस्ता बंद केलाय. संचित खालती या. गौरव शाळेत गेलाय. त्यांना नाही काय सुट्टी, सगळ्यांना सुट्टी आहे. हो तर म्हणजे काय झालं, मी आलेलो इथं जरा कॅमेरा पुसून घेत आहो. हां तर म्हणजे झालं का, हा इथं माझ्या मित्राचा घर आहे. मी मित्राला न्यायला छत्रीला मला तो प्लास्टिक आणताय. तर म्हणजे हा बघा इथले एक बाबू आहे. एवढा पाणी वाढलं तो बघा वेच कुठं पाणी आहे. ही अजून हा शेतात पाणी नाही आलाय. मी तोच विचार करते कसा नाही आलाय ह्याच्यात पाणी. आमच्या चालला आम्ही ओल्याला बघायला, मासं बघायला. आता वलगन तर चढली असेल. तर म्हणजे काही हा बघा आला आमचा शूटर. तर चला नको नको हायवेला पण जाणार आहोत. ए तू नको येऊस रे. तर म्हणजे गाईस तर म्हणजे हा बघा पाणी बघा इथं. अरे बाबा रोडवरून पाणी झालं आहे. आम्ही येतो ना. हां अरे सायकल घेऊनच नाही येऊ शकत. खोल ढोपरा एवढा पाणी आहे मध्ये. तर म्हणजे काही बघा घरं जस्ट डुबायला आलीत. तर अजून काय नाही गाईस, अजून तर आम्ही खोल पाण्यातच चालतो. आता तरी माझी चप्पल तरी दिसते. तर म्हणजे गाईस आता काय नाही, मंजर बघत राहा गाईस तुम्ही. फक्त आता पुढचा आता मी हा गाणं लावीन, हिरवा निसर्ग ह्या वक्तीने जीवन सारा ह्या मस्तीने जीवनाचे गुणगारे खेकडनं मारलीच चालल्या. मी कंट्रोल केला. गाईस धावत पळत आम्ही कॅनलला गेलो. आबो बॉय अरे अबो बो 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 गाईज हा बघा पाणी. गाईज पायरी घरात पाणी आलाय. चल पुढे पर्यंत जाऊ. पुढे रस्त्यावर पाणी आलं. पुढे रस्त्यावर पाणी आलं असेल. तर म्हणजे काय आता आपण जात आहोत. हा बघा माझा मित्र शूटर संचित. तर आता आम्ही जाऊ आधी गावात फिरू, मग हायवेला जाऊ. गौरवला शाळेला सुट्टी देतील. आता त्यांच्या नदी रस्त्यावरून पाणी झालं नदीचा. चप्पल घालताय. तर म्हणजे चला आईची शपथ जा गाईच पाणी बघा. गेल्या वेळेस किती होता भेंडी इथपर्यंत पाणी आता. गाईज हवं का रस्त्यावर पाणी. अबो बोय चॅनलचं पाणी काय रोडवर चाला गाईज पलीकडं. गाईज आता आरामामध्ये चाले. अबो बो पाणी बो सगळी माती आल्यावर घालती. हो गाईज जाम पाणी आहे. पाण्याला फ्लो इतका आहे की मी चालू नाही शकत. गाईज मी सरकत आहे. गाईज पाणी 40 किलोच्या घोड्याला सरकवत नेत आहे. म्हणजे विचार करा की किती फ्लो आहे. अरे हा बघा गाईज इथं बांध फुटलेला आहे आणि सगळं पाणी. गाईज हा बघा कालव्याचं पाणी किती आहे. थांबा मी आता तुम्हाला बांधावर उभं राहून दाखवतो.
हा बघा, हा राहिला आमचा कॅनल. हा बघा, आणि मी बघा किती किती माहिती काय, एवढूच ह्याच्यावर उभा आहे. आता इथून पण इथं जायला लागेल. तिथं खोल असेल डायरेक्ट खालती डुबी. गाईस तरी बघा सगळे हात लावलेली आहेत. आणि हा बघा नजारा कॅनलचा आमच्या. चला काय तर पुढे जाऊया बघायला. काका गाडी नाही येणार, काकांची गाडी नाही येणार. आम्हीच कसं तरी आलोय, काकांची गाडी काय येईल. गाईस तर मी इथं मासा मारायला यायचं. गाईस इकडे फुटली, गाईस इकडे भिंत फुटली. बंधारा फुटला गाईस, बंधारा फुटला. माती गेली वाहून सगळी. गाईस तर म्हणजे पाणी बघू शकत आहात तुम्ही. दगड काय माहित. हवी इथे दगड आहे. नको जाऊस पण संचित, तिथं अजिबात नको जाऊस, रिक्षा आहे आता. तर अरे इथली सगळी वाहून गेली माती. गाईस इथली झाडं बिडं माती बिती सगळं वाहून गेला. गाईस पाणी हाय की काय हाय. जायला भेटणारच नाही, कॅनलच पाणी. व पुढे काय जायचं आपण. गाईस इथं पण फुटला. आता गाईस ती तुम्हाला घरं दाखवतो, ती घरं कशी झाली असतील. गाईस त्या घरांच्या, अरे घरांमधून पाणी जात असेल, मी सांगते बघ. घरांना घासून पाणी जात असेल. गाईस ती बाईक कशी उभी आहे काय माहित. तो बघ गाईस, बोललो ना भाई, अंगणातून पाणी झालं त्यांच्या. गाईस तर आंब्याचं झाड कसं राहिलं काय माहित. नाही जायला भेटलं. हा कॅनलचं पाणी इथे एवढा आहे, काय जायचा. हा हे गाईस, आणि जर तुम्ही कोण लोक अशी येत असेल ना, मधून चाला कधी पण. खोबऱ्याने अजिबात नाही चालायचं, कारण की कधी पण धसू शकतो. गाईस इथं पाणी खोलत चाललाय. ह्याच्या पुढे तर नाही जाऊ शकत आहे, नको फिरोस. ह्याच्या पुढे तर नाही जाऊ शकत. गाईज एवढीच क्रॉसिंग. बोललो ना, अरे बाबा नवीन घर आहे तो. गाईज तर तो बघा नवीन घर आहे आणि घराला किती जवळ पाणी चाललं आहे. अरे बाबा डॅम फुटल्यासारखं. ते नाही बोलत, जरा बघ इथं फ्लो बघ. पडलो डायरेक्ट वाहून जाऊ. हो गाईज, ए नको पुढे नको, पाणी वाढते आता. मी सरकलो इथून. गाईज तर आहे, आम्ही इथून परत फिरत आहोत. हे सर हा बघा, आपण फोन ठेवू, मी घरी फोन ठेवतो आणि परत येऊ. चले काय राव, चल की. तिथे एवढा गाईज इतका पाणी आहे ना इथं, लिमिटच्या बाहेर पाणी आहे. असं पाण्यातून चालतंय. तर म्हणजे गाईज तुम्ही अशासाठी कंटेंटसाठी सपोर्ट करत राहा गाईज मला. आता तुम्हाला रेनी सीझन चालू झाला आहे, आता ह्याच्याहून डबल गाईज तुम्हाला दाखवेन मी. अजून तर मी आमच्या शाळेजवळ तर गेलोय नाही. तिकडे गेलो ना, तिकडे फ्लश ओके, जो पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे शाळेत. शाळेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे. कुठे दिसतंय हे, जायचं का माझ्या मोठ्या इकडं. घरातून पाणी जातं बोलायला. संजीतून चालत गावात स्वयंकडं. तर म्हणजे काय, आता मी चालत चाललेलो होय. तर चला गाईज, तर म्हणजे काय, तर मी हा कॅनल क्रॉस करून भेटतो, कारण की फोन पकडायला नाही भेटत.